बोलो ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर उद्या आहे बुधवार आणि तोच दिवस आहे वर्षातील पवित्र पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा म्हणतात. तर या दिवशी केलेला लहानातला लहान उपाय सुद्धा आयुष्याचा प्रवाह बदलतो. आज मी सांगणार आहे एक असं रहस्य, फक्त 3 लवंगा वापरून तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता. पैसा येईल, अडथळे नष्ट होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि कठीणातली कठीण सुद्धा ही इच्छा तुमची 100% आज पूर्ण होणार आहे. तर पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कुणी करावा आणि कुणी करू नये हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर चला तर मग जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेचं खरं महत्त्व, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि शेवटी आयुष्य बदलणारा 3 लवंगांचा प्रभावी उपाय. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर कार्तिक पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचं, श्राद्धाचं आणि पुण्याचा दिवस. हिंदू धर्मात असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू दोघेही पृथ्वीवर अवतरतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातून जागे होतात आणि शिव पार्वतीसह तीर्थपुरण सणाचा सहंकार घेऊन धर्माची स्थापना करतात. म्हणून हा दिवस तीर्थपुरी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी केवळ स्नान, दान आणि दीपदान केल्याने पाप नष्ट होतात आणि पुण्य अक्षय राहतं. लक्षात ठेवा, कार्तिक पौर्णिमेचं पुण्य केवळ एका दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी शुभ फळ देणारं आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवार रोजी आहे. पौर्णिमा तिथी सुरू आहे मंगळवारी रात्री 9:28 पासून. समाप्ती आहे बुधवारी रात्री 10:17 त्याचबरोबर स्नान, दान आणि जपासाठी शुभ वेळ आहे पहाटे 5:30 ते 7:15 मुहूर्त आहे. पूजेचा सर्वोत्तम वेळ आहे संध्याकाळी 6 वाजता ते संध्याकाळी 8:30 दीपदानासाठी उत्तम वेळ आहे संध्याकाळी 6:30 नंतर तर पौर्णिमे संपेपर्यंत. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, राहू काल दुपारी 12 वाजून ते 1:30 वाजेपर्यंत. या वेळेत पूजा टाळा, शुभ काळ टाळा, शुभ वस्तू घेऊ नका, घरामध्ये नवीन वस्तूसुद्धा आणू नका. योग्य वेळी पूजा केली आणि उपायाचं फळ देतात. वेळ न पाळल्यास उपाय निष्फळ ठरतो. तर त्याचबरोबर बघा, प्राचीन काळात तीर्थपुरीनुसार नावाचा एक राक्षस 3 नगरीवर राज्य करत होता. देवता ऋषी सर्व त्रासले. मग भगवान शिवाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तीर्थपुरीसुराचा संहार केला. त्या दिवसापासून या पौर्णिमेचा दिवस तीर्थपुरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आकाशात लाखो दिवे लावले गेले आणि प्रकाशमय वातावरण निर्माण झालं. म्हणून या दिवशी दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण दीप म्हणजे अंधारावर विजय आणि अंधार म्हणजे अज्ञान, दुःख, संकट. जो या दिवशी प्रकाश देतो त्यांच्या आयुष्यातील अंधार नष्ट होतो. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्याचबरोबर बघा, बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी कशी करायची. तर बघा, पूजेच्या जागेवर स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा किंवा केशरी कपडा घाला. कलशावर ठेवा तुळशीचं पान किंवा आणि म्हणत प्रार्थना करा. ओम गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नमोदे सिद्धू कावेरी जलस्मिनी सिंधातिकुरी हे म्हणा. भगवान विष्णू, शिव आणि कार्तिकेय यांची एकत्र पूजा करा. तांदळाचं आसन तयार करा, फुलं अर्पण करा, दीप लावा. आता शांतपणे 5 मिनिटं ध्यान करा. आपल्या मनातील वाईट विचार, राग, द्वेष, चिंता सगळं विसरून जा. त्या शांतता अवस्थेत फक्त प्रार्थना करा, भगवंता माझं मन, माझं घर, माझं आयुष्य प्रकाशमय करा. तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला जिथे काय तुमच्या घरादारामध्ये जे काही अडीअडचणी असतील तर तुम्ही तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला तिथे बोलायचे आहेत. तर त्याचबरोबर आपण आता ही जी पूजा केलेली आहे तर ही पूजा कुणी करायची, कुणी करू नये. तर बघा, सर्वात अगोदर ज्यांना कर्ज, पैशाची भरपूर सारी अडचणी आहे तर त्यांनी हा उपाय, ही पूजा आवर्जून करा, जेणेकरून घरामध्ये सुखशांती आणि कर्जमुक्ती होईल. त्याचबरोबर दुसरा नंबर म्हणजेच की ज्यांना कोणाला नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान आहे, आयुष्यामध्ये भरपूर सारे संकटांना तोंड द्यावं लागते, नोकरीचं आपल्याला नोकरी मिळत नाही, एवढंच उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला नोकरी, व्यवसाय, धंद्यामध्ये यश मिळत नाही, त्यांनी सुद्धा ही पूजा मांडायची आहे. त्यांनी सुद्धा हा 3 लवंगांचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरात वादविवाद, आजार, अडथळे वाढले आहेत तर त्यांनी सुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे. ही पूजा सुद्धा त्यांनी करायची आहे.
मुलांच्या आयुष्यात प्रगती थांबलेली आहे तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे, ही पूजासुद्धा त्यांनी करायची. तर त्याचबरोबर ही पूजा कुणी करायची नाही आहे, ह्या पूजाचा उपायसुद्धा कुणी करायचा नाही 3 लवंगाचा. तर बघा, ज्या स्त्रियांना मासिक पाळी असल्यास त्या स्त्रियांनी हा उपाय, ही पूजा अत्यंत टाळावी. त्याचबरोबर ज्यांना राग, नकर्मता, मद्यपान किंवा मांसाहारी करणाऱ्यांनी सुद्धा लोकांनी हा उपाय आणि ही पूजा टाळावी. मनात श्रद्धा नसेल तर उपाय टाळा. त्याचबरोबर कारण हा उपाय श्रद्धा आणि सकर्मता ऊर्जेवर चालतो. तर त्याचबरोबर आता आपण ही पूजा मांडली, त्याच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा संपल्यानंतर वापरलेली फुले, तुळशीचं पान, तांदुळे आणि नैवेद्य झाडाखाली विसर्जित करा. लवंगे जळलेली असेल तरी तिची राख घराच्या ईशान्य दिशेला टाकून द्या. नंतर घरात शुद्ध धूप लावा आणि ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. हा दिवस फक्त नकर्मता दूर करून सकर्मतेचा प्रभाव करतो. त्याचबरोबर आता हा उपाय कसा करायचा? 3 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय. कठीण इच्छा 100% पूर्ण होणार, घरात अखंड लक्ष्मी नांदेल, गरिबी संपेल. तर बघा, आता येतो सर्वात म्हणजे रहस्यमय हा 3 लवंगांचा उपाय. तर बघा, संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत हा उपाय करायचा आहे. 3 लवंगा घ्या, त्या स्वच्छ पाण्याने धुवा. त्या लवंगावर तूप किंवा तिळाचं तेल लावा. तिळाचं तेल नसेल तर साधं तेल जरी घेतलं तरीही चालेल, पण तिळाचं तेल घेतलं तर अतिउत्तम. उजव्या हातात धरून हा मंत्र म्हणा, ओम श्री लक्ष्मी नारायण नमः, ओम ही श्री लक्ष्मी नारायण नमः. हा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. नंतर त्या 3 लवंगा जळत्या दीपात टाका. देवाजवळ मनोभावे प्रार्थना करा आणि म्हणा, माझ्या आयुष्यातील सर्व अडीअडथळे दूर व्हावेत, सुख, पैसा आणि शांती यावे. तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला तुमच्या घरादारात काय अडीअडचणी आहेत, व्यवसायात, नोकरीमध्ये, लेकराच्या उच्च शिक्षणामध्ये, संसारामध्ये, पती पत्नीमध्ये जे काही अडीअडचणी असतील ते तुम्हाला इथे सांगायचे आहेत. लवंग जळताना तिचा सुगंध वातावरणात सकर्मता ऊर्जा निर्माण करतो. लवंग म्हणजे अग्नीचा दूत, ती वाईट शक्तींना नष्ट करते. या दिवशी केलेला हा उपाय फक्त शरीर नाही तर कर्म शुद्ध करतो. अनेक लोक सांगतात या उपायानंतर 3 दिवसात अचानक संधी मिळाली, काम जमले, पैशाचा प्रवाह सुरू झाला. म्हणून श्रद्धेने हा उपाय करा, तो निश्चित परिणाम देईल. मित्रांनो, कार्तिक पौर्णिमा हा फक्त पूजाचा करण्याचा दिवस नाही तर प्रकाश, श्रद्धा, परिवर्तनाचा दिवस आहे. या दिवशी देव स्वतः पृथ्वीवर येतात आणि ज्या घरी श्रद्धा आणि देव दोन्ही असतात तिथे सुख, शांती आणि समृद्धी नक्की येते. म्हणून उद्या सकाळी स्नान करा, संध्याकाळी दीप लावा आणि 3 लवंगांचा उपाय नक्की करा. श्रद्धा ठेवा, चमत्कार घडतोच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कारण जो प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवतो त्याचं आयुष्य प्रकाशमय होतं. ओम नमः शिवाय. शुभ कार्तिकेय पौर्णिमा. तर त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा, ओम नमः शिवाय. कारण की ओम नमः शिवाय तुम्ही कमेंट केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रभावी उपाय करण्याचं तुम्हाला सुद्धा एक इच्छास्फूर्ती होईल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण अखंड लक्ष्मी नक्की नांदेल. तर सर्वांना इथे धन्यवाद.